आज आपण बनवणार आहे चिकन दम बिर्याणी। त्यासाठी मी घेतलं आहे अर्धा किलो चिकन। ते स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता त्यामध्ये मॅरिनेशन करूयात त्याचं आपण। दही, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट, एक चमचा धनेपूड, एक चमचा जीरा मसाला, एक चमचा गरम मसाला, एक चमचा हळद, दोन चमचे लाल तिखट, आणि एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट। आणि मीठ, चवीनुसार मीठ। आता ह्या सगळ्याचं सगळं मॅरिनेशन करून 2 तासासाठी मुरायला ठेवूयात। गरम पाणी उकळत ठेवलेलं, त्याच्यामध्ये खडे मसाले, जिरे, हळद, मीठ टाकलंय। आता त्यात आपण राईस घालूया। राईस घालून 70% शिजवून घेऊया। आता आपण तेल तापायला ठेवले। त्यात मोठ्या साईजचे 3 कांदे घेतले, स्लाइस करून घेतले। ते टाकूया। हे चांगले क्रिस्पी थोडंसं मीठ टाकून क्रिस्पी भाजून घ्यायचे आहेत। आपला कांदा चांगला लाल झाला आहे। त्यातला थोडासा कांदा काढून घेऊयात मॅरिनेशनसाठी। आणि त्यात खडे मसाले टाकूयात। खडे मसाले झाले, टोमॅटो टाकू। टोमॅटो परतून झाला तर आपलं मॅरिनेशन केलेलं चिकन टाकूयात। चांगलं परतून घेऊयात ते। आपलं चिकन परतून झालेलं आहे। आता खाली उतरवूया। आता गॅसवरती जाड बुडाचा तवा ठेवूयात। गॅस बारीक करूया। त्यावर चिकनचं पातेलं ठेवूयात। आणि जो आपण राईस तयार करून ठेवलेला आहे तो राईस त्यात टाकूया। सगळीकडे पसरवून ठेवायचा।
पसरवून झाला. त्याच्यावर ग्रीन फूड कलर टाकायचा. केशर टाकून गरम केलेलं दूध टाकायचं. आणि थोडासा रेड फूड कलर टाकायचा, ऑरेंज फूड कलर. त्यानंतर त्याच्यावर भाजलेला कांदा टाकायचा. आणि कोथिंबीर टाकायची. आता आपण याला झाकण ठेवून फास्ट गॅसवर 10 मिनटं ठेवणार आणि स्लो गॅसवरती 20 मिनटं ठेवून असा दम देणार आहे. आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. कशी वाटली आपली रेसिपी आवडली तर पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.